कच्च्या फणसाची सुकी भाजी साध्या सोप्या पद्धतीने पण अतिशय रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट। तर फणस चिरताना तो कसा चिरायचा, साली कशा काढायच्या, हाताला चिकटणार नाही म्हणून काय करायचं, फणस कापल्यानंतर तो काळा पडू नये म्हणून काय करायचं, अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून चटपटीत खमंग कच्च्या फणसाची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी लहान साईजचा असा कवळा मी फणस घेतलेला आहे। तर त्यासाठी आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं। कवळ्या फणसांना चिक असतो, तो आपल्या हाताला चिकटतो, म्हणून आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे। सुरीलाही आपण आता तेल लावून घेऊ। कवळ्या फणसाला भरपूर असा चिक असतो, त्यासाठी आपण खाली कागद धरायचा आहे। अशा पद्धतीने आपण फणस कट करून घ्यायचा। फणस कट केल्यानंतर असं तेल लावून घ्यायचं। एकदम असा कवळा लुसलुशीत छान असा फणस आहे। कवळ्या फणसाची अतिशय रुचकर अशी भाजी बनते। तर आता मी तुम्हाला अर्ध्या फणसाची भाजी बनवून दाखवते। अर्धा फणस आपण असाच ठेवू, याला तेल लावायचं। फणस आता आपण कट करून घेऊ। पूर्ण अशी चाकूने आपण साल काढून घ्यायची फणसाची। अशा पद्धतीने आता सर्व फणसाची अशीच आपण साल काढून घेऊ। फणसाची अशी सर्व साल वरची काढून घेतली। आता आपण फणस चिरून घेऊ। असा मध्ये त्याचा देठ असतो तो असा काढून घ्यायचा आपण। असा देठ असतो तो काढून घ्यायचा। हा शिजत नाही, भाजीमध्ये उकडल्यानंतरही शिजत नाही, म्हणून आपण हा देठ काढून घ्यायचा। व अशा पद्धतीने आपण लहान लहान फोडी करायच्या। अशाच पद्धतीने सर्व फणस आपण आता चिरून घ्यायचा। सर्व फणसाचे असे लहान लहान असे काप करून घेतलेले आहेत। तर आता हे आपण उकडून घ्यायचे। कुकरला जर उकडला तर तो जास्त गीर होतो, तर 2 शिटा करूनच आपल्याला कुकरमध्ये हा उकडून घ्यायचा आहे। तर आता मी पातेल्यामध्ये उकडून घेते। यामध्ये घालू आता फणसाचे काप। ते आता आपण धुवून घ्यायचे। या पद्धतीने आपण फणस असा धुवून घ्यायचा। फणस धुवून घेतला। आता यामध्ये पाणी घालून आपण फणस उकडून घ्यायचा। तर यामध्ये असं एवढं पाणी घालायचं, थोडीशी हळद यामध्ये घालायची आपण। आता हे उकडण्यासाठी आपण गॅसवरती ठेवू। पातेल्यावरती झाकण ठेवून आपण चांगला फणस उकडून घ्यायचा। भाजीसाठी आपण कांदा चिरून घेऊ। तर 4 ते 5 असे मध्यम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत, त्यात आपण बारीक चिरून घेऊ। फणसाची भाजी बनवण्यासाठी छान असा बारीक कांदा चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली। फणस छान उकडलेला आहे। आता आपण यामधलं सर्व पाणी गाळून काढू। छान असा फणस उकडलेला आहे, आपण पाहू शकता। तर आपण हे आता गार झाल्यानंतर असा फणस कुस्करून घ्यायचा। थोडा वेळ गार होऊ द्यायचा। फणस गार झाल्यानंतर आपण असा हाताने तो कुस्करून घ्यायचा। असा मोठा मोठाच आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे। जर आपल्याला बारीक असा पाहिजे असेल तर आपण किसणीने पण किसून घेतले तर सुद्धा भाजी छान होते याची। एकदम अशी मोकळी मोकळी, त्यामुळे अशी याची भाजी बनते। म्हणून असं आपण हातानेच हे असं फोडून घ्यायचं। सर्व फणसाची भाजी अशी मोठी मोठी अशी कुस्करून घेतली आहे। आता यामध्येच आपण चटणी, मीठ, हळद घालणार आहोत। त्यामध्ये घालूयात आपण अर्धा चमचा लाल तिखट। त्यानंतर घालायचा 1 चमचा चटणी। आपण फणस उकडताना पण हळद यामध्ये घातली होती, तर थोडीशी हळद यामध्ये घालायची आपण। धने पावडर अर्धा चमचा घालू। आता हे सर्व आपण भाजीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं। चटणी, मीठ, हळद, धने पावडर हे सर्व आता भाजीमध्ये असं मिक्स करून घेतलं। आता आपण भाजीला फोडणी देऊ। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण घालू तेल। 1 मोठी पळी आपण यामध्ये तेल घालायचं। थोडंसं जादा तेल आपण फणसाच्या भाजीला घालायचं। आता तेल चांगलं कडलं, यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालू। त्यानंतर घालू बारीक चिरून घेतलेला कांदा। फणसाच्या भाजीला कांदा भरपूर घालायचा आपण, त्यामुळे आपली रुचकर अशी भाजी बनते। कांदा चांगला भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालू। कांदा आपण चांगला गोल्डन होईपर्यंत भाजायचा। ते घालू आपण आता बारीक केलेला फणस। भाजी आता आपण परतून घेऊ। यामध्ये घालू अर्धा चमचा मीठ। कांदा भाजण्यासाठी मीठ घातलं होतं, तर थोडंसं मीठ यामध्ये घातलं। आता छान अशी तेलामध्ये भाजी आपण परतून घ्यायची। छान भाजी परतून एक मध्यम आचेवर अशी झाकून ठेवायची। 1-2 मिनिटांसाठी अशी आपण भाजी झाकून याला वाफ चांगली देऊ। 1-2 मिनिटांनंतर झाकण काढून आपण भाजी हलवून घेऊ। तर छान अशी भाजी आपली तयार आहे। वरून अशी कोथिंबीर घालू। आता गॅस बंद करू।
तुम्हीही अशा पद्धतीने फणसाची भाजी बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.